दोन्ही efficiency of a Carnot engine. Carnot engine or cycle. So what is efficiency? Efficiency means किती इनपुट देतो आणि किती आउटपुट देतो. आउटपुट बाय इनपुट इज एफिशिएंसी. इलेक्ट्रॉनिक्स मध्ये याला गेन पण म्हणतो. गेन म्हणजे किती मिळतोय, म्हणजे आउटपुट बाय इनपुट. तर इथं इनपुट काय आहे, समजा Q1 आहे आणि आउटपुट काय आहे Q2. एफिशिएंसी काय आहे Q1 - Q2 डिवाइडेड बाय Q2. Q1 - Q2 डिवाइडेड बाय. ठीक आहे. तर एफिशिएंसीचा पहिले डेफिनेशन लिहा. इट इज रेट ऑफ क्वांटिटी ऑफ हीट. इट इज इन थर्मोडायनामिक्स. It is rate of quantity. It is rate of quantity of heat. It is rate of quantity of heat converted into work. Converted into work per cycle. Per cycle. To the total amount of heat. To the total amount of heat absorbed per cycle. Total amount of heat absorbed per cycle. तर काय तुम्ही हीट दिली समजा Q1, तर ही कुठे गेली पूर्ण ॲब्झॉर्ब झाली. क्या नहीं एब्जॉर्ब. अब इसके दो यूज होंगे. कुछ इंटरनल एनर्जी मिलेगा और बाकी क्या होगा वर्क मिलेगा. बाकी क्या होगा वर्क. तो जो वर्क डन हो रहा वही अपना आउटपुट है. जो इंटरनल एनर्जी में जा रहा है सराउंडिंग में वेस्ट होगा. सराउंडिंग में वेस्ट कैसे होगा, समझो कोई चीज़ तुम गर्म कर रहे हो तो वो अगर मेटल का परफेक्टली मेटल का, तो मेटल भी क्या करेगा हीट ट्रांसफर करेगा थ्रू कंडक्शन. तो वो हीट का लेंगे बाहर. और अगर वो कंटेनर ओपन रहा तो ऊपर से हीट निकल जाएगी. मतलब ये क्या हो रहा है वेस्ट. ऑब्जर्व कितना हुआ जितना उसमें वर्क हुआ. तर हे झाले टोटल ऑब्जर्व. वर्क किती होणार Q1 - Q2. हे Q2 काय आहे इंटरनल एनर्जीमध्ये हे काही. तर हे यांचं मायनस जे तोच काय होणार तुमचा आउटपुट. तर इफिशियन्सीला दाखवतो आपण ईटा. कैसे बनाते ईटा से. इट इज नथिंग बट रेशियो ऑफ युजफुल आउटपुट. किती आउटपुट मिळाले. आउटपुट कोणत्या फॉर्म मध्ये मिळणार आपल्याला इन द फॉर्म ऑफ वर्क, मेकॅनिकल वर्क. आणि इनपुट किती इनपुट आपण दिला. याच इनपुटला आपण काय म्हणतो हीट ॲब्झॉर्ब. याच इनपुटला आपण काय म्हणतो हीट ॲब्झॉर्ब. आउटपुट डिवाइड बाय. तो ईटा इज इक्वल टू काय होणार ईटा. युजफुल आउटपुट किती आहे वर्क डन. इनपुट किती दिले होतं Q1. इनपुट किती दिले होतं Q1. आता वर्क डन काय होणार ईटा इज इक्वल टू वर्क डन काय होणार Q1 - Q2 डिवाइडेड बाय Q1. कारण या दोघांमध्ये जे काही हीट वाचली तीच कुठे यूज होणार वर्क डन. तीच कुठं होईल वर्क. ठीक आहे. तर Q1 आणि Q2 ची व्हॅल्यूज आपल्याला माहिती. Q1 - Q2 आपण कालच बघितलं काय आहे Q1 - Q2 इज द टोटल वर्क डन. काल काढलं आपण त्याला RT1 - T2 log V2 by V1. हाच होता ना इक्वेशन. ईटा इज इक्वल टू RT1 - T2 into log basically V2 by V1. डिवाइडेड बाय Q1 काय आहे
Q1 काय आहे? Q1 काढलं माहिती आपल्याला R T1 log V2 by V1. R T1 log V2 by V1. काय काय कॅन्सल होणार आहे? log V2 by 1 log V2 by V1 R R. इथं काय राहिली? efficiency eta is equal to T1 minus T2 divided by T1. So this is nothing but T1 काय आहे? जे हॉट रिझर्वायरचा टेम्परेचर जे आपण दिलं ते T1 आहे. T2 काय आहे? जे कोल्ड रिझर्व आहे जे आपण ठेवलं होतं त्याचा टेम्परेचर. T1 minus T2 हाच काय देणार आपल्याला? आउटपुट. आणि इनपुट काय आहे? This is nothing but efficiency. This is nothing but efficiency. Now अजून एक फॉर्म्युला काढला ते लिहून घ्या. जल्दी से लिख लो. तर प्रश्न हीटच्या फॉर्म मध्ये विचारला तर हा फॉर्म्युला यूज करायचा आणि टेम्परेचरच्या फॉर्म मध्ये याला असे लिहू शकतो थीटा इज इक्वल टू 1 मायनस T2 बाय असे लिहू शकतो. ठीक आहे. कॉमन आहे T1 बाय T1 इज 1 T2 बाय T1 1 मायनस. आता बघा दोन इक्वेशन आहे. ही एक इक्वेशन आहे ही एक. दोन्ही बनचे लेफ्ट हँड साइड बरोबर आहे तर RHS पण बरोबर आहे. सो इट इज Q1 मायनस Q2 डिवाइडेड बाय Q1 is equal to T1 minus T2 divided by T1. हा पण फॉर्म्युला आपण यूज करू शकतो इफिशियन्सी. अजून याला असे लिहू शकतो 1 by Q2 by Q1 is equal to 1 minus T2 by Q1. ठीक है ना. हा 1 1 कैंसिल इथे काय राहणार Q2 by Q1 is equal to Q2 by Q1. हा पण एक फॉर्म्युला आहे. म्हणजे हीटचा रेशो इज इक्वल टू टेम्परेचरचा रेशो. ही काय आहे? हीट ॲब्सॉर्ब आणि हीट गिव्हन. सो दिस इज द एंड ऑफ अवर थर्ड चॅप्टर. 75% सिलेबस संपलेला आहे. फक्त 25% प्रॉब्लेम्स आपण